जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे। आनंदाची यासाठी विद्यार्थी मित्रांनो की खूप विद्यार्थी विचारत होते की सर आमचे डॉक्युमेंट घेतलेले आहे महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये, पण अजूनपर्यंत आम्हाला ट्रेनिंगला बोलवलेलं नाही। पण ट्रेनिंगला बोलवलेला विद्यार्थी मित्रांनो कोणत्या गटामध्ये किती विद्यार्थी बोलवण्यात आले आणि तुमच्या डोक्यामध्ये असेल की आता पोलीस भरती आलेली आहे, ट्रेनिंगला जाऊ की नको, त्याबद्दल सुद्धा आपण थोडंफार तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। व्हिडिओ पेशन्सफुली पहा। मला माहिती आहे का सर्वांकडेच ह्या पीडीएफ आलेले आहे, पण तरी जर ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली नसेल त्यांना सर्व पीडीएफ आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, थोडीफार मी माहिती देतो ज्यांना माहिती नाही आहे, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी सुद्धा थोडीफार ऐकून घ्या। तर पहा, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 IRB कमांडंट IRB 1 इथली ही यादी आपण एक डाउनलोड केली आहे। बाकी सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल। सर्ववर एकाच सारखी माहिती आहे। 45 दिवसाची तुमची ट्रेनिंग होणार आहे आणि कधीपासून होणार आहे तर 14 तारखेपासून होणार आहे। ठीक आहे, आता 14 तारखेपासून 8 वाजतापासून तुमचं प्रशिक्षण सुरू होईल। 45 दिवसाचं आहे। आता बघा, इथे जाऊ की नको जाऊ, तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या मते सर्वांनीच जायला पाहिजे। त्याचं कारण म्हणजे इथे तुमचं ग्राउंडसुद्धा होते आणि ते तुम्हाला जर तुमचं फिजिकल आलं जरी तरी विद्यार्थी मित्रांनो ते सोडतात, तर त्यामध्ये काही दुमत नाही आहे। सर्वांनीच इथे गेलं पाहिजे असं माझं मत आहे। तुम्ही डॉक्युमेंट केले आहे तर तुम्ही नक्की जायला पाहिजे। तुम्हाला 15,000 इथे डिपॉझिट भरायचे आहे आणि सर्व काही त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे। यामध्ये काय काय डॉक्युमेंट न्यायचे आहे, काय न्यायचं आहे, आणि आपण गटानुसार बघूया की कोणत्या गटामध्ये किती विद्यार्थी हे बोलवण्यात आलेले आहे। तर पहा, बल गट क्रमांक 1 SRPF 1 मध्ये जे बोलावलेले विद्यार्थी ते 420 बोलावलेले आहे एकूण, म्हणजे अलग अलग ट्रेनिंग सेंटर मिळालेले आहे सर्वांना। त्यानंतर 420च गट 2ला बोलवलेले आहे। त्यानंतर 260 हे गट 5ला बोलवलेलं आहे। त्यानंतर गट 4ला 322, त्यानंतर 310 हे गट नंबर 6ला बोलवण्यात आलेले आहे। ठीक आहे, गट नंबर 6। त्यानंतर 420 गट नंबर 7 दौंड। त्यानंतर गट नंबर 8 नवी मुंबई 420। तुम्हाला गटाचे नावसुद्धा पूर्ण माहिती पाहिजे, कारण पेपरमध्ये प्रश्न विचारते बलगट क्रमांक 11 कुठे आहे, बलगट क्रमांक 1 कुठे आहे। त्यानंतर 420 9 बलगट क्रमांक 9 कुठे आहे तर अमरावतीला। त्यानंतर 165 बलगट क्रमांक 10 सोलापूर। त्यानंतर बलगट क्रमांक 11 कुठे आहे बाळेगावला। त्यानंतर मुंबईला वाटते ते। ठीक आहे, त्यानंतर बलगट क्रमांक 14 आपलं छत्रपती संभाजीनगर। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे बोलवण्यात आलेलं आहे। तर सर्वांनी माझ्या मते तर जायला पाहिजे। आता तुम्हाला जर वेगळं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपशी जोडू शकता, मला तिथे मेसेज करा, मी तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर सांगतो। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत।